बघा, आपण जे वाघांची संख्या पाहिली होती जगाच्या तुलनेत भारतात 75% वाघ भारतातच आहे, म्हणजे सर्वात जास्त वाघ कसे आहे भारतात. आणि तुम्ही एक एकंदरीत अंदाज घेतला होता 1947 ला जे वाघांची संख्या पाहिली तर 40,000वर होती. आता वाघच किती राहिले 2022 मध्ये जे वाघ पाहिले होते आपण, तर 2022 मध्ये नॉन कॅमेराचा वाघ 3100 किती होते आपले 3100 मला वाटते नॉन ट्रॅपिंग कॅमेरा म्हटलं तर 3167 आणि नाही कॅमेरा धरून धरलं तर 3167 आणि कॅमेरानं धरता काय धरला होता 3682. अशाच प्रकारे हे झालं. मग काय झालं 9 एप्रिल 2023 ला व्याघ्र प्रकल्पाचं 50 वर्ष, आता समोरचा भाग घेऊ म्हणजे मी हिस्ट्री घेत आहे, 50 वर्ष पूर्ण झालं. कारण की आपला व्याघ्र प्रकल्प चालू झाला आता 72 मधला, कधी 72 मध्ये, तर या वर्षी 50 वर्ष पूर्ण झाले. काय झाले 50 वर्ष पूर्ण झाले. मग या 50 वर्ष पूर्ण होण्यासाठी म्हैसूरला परिषद झाली. कुठं झाली म्हैसूर. आता इथं म्हैसूरला जेव्हा परिषद झाली त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील. ओके, प्रश्नच नाही, आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. आणि नरेंद्र मोदींनी या अनुषंगाने किंवा या सर्व गोष्टीच्या निमित्त 50 रुपयाचं नाणं प्रकाशन केलं. किती रुपयाच्या नाण्याचं प्रकाशन केलं 50 रुपयाच्या नाण्याचं प्रकाशन केलं. आणि या 50 रुपयाच्या नाण्यामध्ये आहे काय ते बघा. आता तुम्ही जरासं बघा, हा क्वेश्चन फार महत्वाचा आहे. या 50 रुपयाच्या नाण्यामध्ये तुम्हाला 44 मिली हा गोलाकार आहे. कसा आहे असा गोल आहे, आपला जो असतो ना 1 रुपयाचं 5 रुपयाचं नाणं तसा गोल आहे. तर त्याचं वजन आहे 35 ग्रॅम. वजन किती आहे त्याचं 35 ग्रॅम. आणि तो हे टाकसाळीत बनवल्या जात असतात. कशात बनवल्या जात असतात टाकसाळीत. तर हैदराबाद येथील टाकसाळीत हा नाणं बनवण्यात आला. हा क्वेश्चन. मग ह्या नाण्यामध्ये काय काय आहे तर चांदी 50% चांदी मिक्स केलेली आहे. त्यानंतर 40% तांबे या नाण्यामध्ये आहे. त्यानंतर 5.5 म्हणजे निकेल व जस्त ह्या दोघांचं मिश्रण या नाण्यामध्ये आहे. असे प्रश्न तुम्हाला खेळतील. ओके, कोणाच्या हस्ते झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी. ओके, त्यानंतर यावर नरेंद्र मोदी यांनी एक पुस्तकाचं प्रकाशन केलं. काय म्हणजे आपले जे पंतप्रधान आहे यांनी पुस्तकाचं प्रकाशन केलं. त्या पुस्तकाचं नाव आहे अमृतकाल का विजन फॉर टायगर कन्व्हर्शन. काय अमृतकाल का विजन फॉर टायगर कन्व्हर्शन. ओके, पहा आता 1973 मध्ये केंद्र सरकार काय, आता मी जरासा इतिहासावर जातो. 1973 मध्ये केंद्र सरकार म्हटलं तर त्यावेळेस इंदिरा गांधीचं तत्कालीन पंतप्रधान कोण, तत्कालीन म्हटलं तर अंदाज त्यावेळेसचे पंतप्रधान इंदिरा गांधी. ओके, इंदिरा गांधी यांनी WWF वर्ल्ड वाईड फंड ऑफ नेचरच्या साहाय्याने, म्हणजे कसं आहे कोणाच्या फॉरेनच्या साहाय्याने करण्यात आलेला आहे प्रोजेक्ट टायगर हे करण्यास सुरू केलं होतं. कारण की चिंता वाढत चालली होती की भारतात वाघ कमी होत चालले. पहा, तर यासाठी क्षेत्र ठरवलं जेव्हा सुरुवातला होतं, जसं 1973 मध्ये जे क्षेत्रफळ होतं ते होतं 14,000 चौरस किलोमीटर. किती 14,000 चौरस किलोमीटर. आणि सध्या म्हणजेच आता तुम्ही म्हणू शकता जे 2022 सर्वेक्षणानुसार आपण विचार करतो, कारण की 2026 मध्ये दुसरी व्याघ्रगणना होईल. तर याचं सर्वेक्षण आहे म्हणजे क्षेत्रफळ आहे 75,000. म्हणजे आपली जी भूमी आहे त्या भूमीच्या किती 2.3% भाग, म्हणजे जे व्याघ्र प्रकल्पासाठी किंवा वनासाठी जी भूमी दिली जाते त्याच्यातला 2.3% भाग. बघा, सुरुवातीला किती व्याघ्र प्रकल्प होते 9 व्याघ्र प्रकल्प होते. किती होते 9 व्याघ्र प्रकल्प. आता सध्या 54 व्याघ्र प्रकल्प आहेत. किती आहेत 54 व्याघ्र. हा तुम्हाला फार महत्वाचा क्वेश्चन आहे. ओके, आता या 9 मध्ये कोणते कोणते, कारण की आता 54 तर तुम्हाला एवढं विचारलं नाही जातील, पण 9 कोणते होते जुने हे विचारलं जाऊ शकते. त्यामध्ये आसाम, बिहार, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, राजस्थान, UP आणि पश्चिम बंगाल हे 9 होते. हे 9 व्याघ्र प्रकल्प जेव्हा प्रोजेक्ट टायगर सुरू झालं तेव्हाच आहे. ओके, आता जे 54 झालं तर हा प्रश्न येऊ शकते. तर हे 54 कोणतं झालं तर MP मध्ये झालं. त्याचं नाव वीरगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प. कोणता वीरगणा दुर्गावती व्याघ्र प्रकल्प. इथं सुद्धा मोदीजी गेले होते. ओके, आता बघा आपला प्रश्न असा आहे ते राष्ट्रीय उद्यान. आता बघा व्याघ्र प्रकल्प वेगळे असतात, राष्ट्रीय उद्यान. पण जिम कार्पेट हा जो राष्ट्रीय उद्यान आहे याला पहिल्यांदा व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला होता. आणि हे उत्तराखंड मध्ये भेटेल तुम्हाला. कुठं भेटेल उत्तराखंड मध्ये. ओके, पहा मग आता 1947 आता जरासं अजून जातो. आता हे का बरं तयार केलेलं आहे, का बरं सरकारला जाग आली, महत्वाचं आहे ना. सरकारला जाग का आली, कारण 1947 ला काय झालं होतं 40,000 वाघ होते. पहा, जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य भेटलं तर भारतात वाघ किती होते 40,000. मग 1970 मध्ये 2,000. किती वाघ 2,000. म्हणजे तफावत पहा, वाघ किती कमी होत चालले. मग काय झालं, मग 1970 मग अजून सरकारला जाग आलं जरासं. त्यानं काय केलं
IUCN म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्व्हर्शन ऑफ नेचर हे चा एक अंदाज घोषित झाला आणि या अंदाजात घोषित असं झालं की वाघ धोक्यात आहे. काय आहे? वाघ धोक्यात आहे. आणि हा चिंतेचा विषय देशासाठी बनला, चिंतेचा विषय वाघासाठी बनला तर बनला. जेवढी काही प्राणी आहे त्याची शिकार मोठ्या प्रमाणात वाढली. मग काय करा म्हणून हे काय झालं होतं, हे बनवलं झालं. आणि 1972 मध्ये वाघांची संख्या पहा फक्त 1800 शिल्लक राहिली. सांगा म्हणजे वाघ कमीत कमी होतं. मग वाघासोबत इतरही प्राण्यांची शिकार फार वाढत चालली. म्हणून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी काय केलं होतं, 1972 मध्ये वन रक्षण कायदा लागू केला होता. 1972 मध्ये काय केलं होतं, वन रक्षण कायदा लागू केला होता. ओके, तर हे झालं. ठीक आहे, पहा मग आता काय झालं, अजूनही जर असं याच्यामध्ये तफावत जास्त चालू आहे. वाघांचं कोणी बेपत्ता वाघ होते, कोणी अपहरण करते, तुम्हाला माहितीच आहे. ओके, माणसाचं कमी करून राहिले, जनावरांचं जास्त करून राहिले आजकाल. ओके, ठीक आहे. राजस्थान मधील सरिका व्याघ्रातून पहा, व्याघ्र प्रकल्प कोणता आहे, सरिका. कोणता आहे, सरिका. कुठचा आहे ते, राजस्थानचं. सरिस्का आहे तो. काय आहे, सरिस्का. चालते, काही हरकत नाही. सरिस्का हे व्याघ्र प्रकल्प आहे. याच्यातून वाघ बेपत्ता होऊन राहिले, म्हणजे गायब होत चालले, कारण की त्याचं अपहरण येऊ शकते कदाचित. म्हणून मग अजून सरकारला जाग आली. आता आपल्या वेळचं वय हे त्याला जुनं होतं, इंदिरा गांधी. 2005 मध्ये सुनीता नारायण, कोण, सुनीता नारायण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. त्यामध्ये 5 सदस्य होते. किती होते, 7. आणि त्याला टॉक फोर्स म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं त्याला, टॉक फोर्स म्हटलं गेलं. आणि ही स्थापन झाली, तिथं शीर्षक होते जॉईनिंग द डॉट्स. ओके, सर्व प्राण्यांसाठीच झालं. अशा प्रकारे हे होत गेलं. आता मेळघाट जो भारतातला आपण म्हणतो आपला महाराष्ट्रातलं मेळघाट आहे, हा पहिलं व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आलं होतं. आणि 20 फेब्रुवारी किती 1974 ला पहिला व्याघ्र प्रकल्प, आणि तो MP मध्ये झाला होता. आता बघा, आता नरेंद्र मोदींनी काय केलं अजून बघा. आता आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा निमित्त साधलेला आहे. आपल्या मोदींचं जरासं कर्तव्य फार चांगले आहेत. 29 जुलै 2010 काय म्हटलं मी, पहा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन असा क्वेश्चन आला इथं तुम्हाला. पहा, याची स्थापना झाली होती 29 जुलै 2010. ऍक्च्युअली ही स्थापना झाली होती मनमोहन सिंगच्याच काळात. ओके, बघा. आणि तिथील रशिया हे आपलं, रशिया तुम्हाला माहित आहे देश, ह्या रशियातलं ठिकाण आहे पीटर्सबर्ग. कुठं, पीटर्सबर्ग. आता या पीटर्सबर्ग मध्ये काय झालं होतं, म्हणजे ऍक्च्युअली रशियातील सेंट पीटर्सबर्ग नाव आहे त्याचं. ऍक्च्युअली तसं सेंट आहे, काय आहे तिथं देतं तर सेंट वगैरे नाव देतं. तिथं टायगर साठी एक कमिटी बसवली होती. काय बसवली होती, टायगर साठी कमिटी बसवली होती. आणि पुऱ्या जगातून पहिल्यांदा 13 देश एकत्र झाले. काय, टायगरच्या रक्षणासाठी पुऱ्या जगातून किती देश एकत्र झाले, 13. आजपर्यंत असा कुठलाच विक्रम झालेला नाही. आणि त्यांनी मग T*2 हा एक फॉर्म्युला वापरला. आता हा T*2 हा श्रेणी म्हणजे काय झालं होतं, हा फॉर्म्युला वापरण्यासाठी म्हणजे एकत्र आले होते. आता याचं काय होते, T म्हणजे टायगर, 2 म्हणजे इंटू म्हणजे दुप्पट, म्हणजे वाघ हे दुप्पट झाले पाहिजे. काय झाले पाहिजे, वाघ दुप्पट झाले पाहिजे, असं त्यानं हा एक फॉर्म्युला वापरला होता. ओके, मग जुलै 2019 मध्ये पाहिजे. आता मला जागा नाही इथं, मी इथंच लिहितो. 2019 जुलै 2019 मध्ये नरेंद्र मोदींनी शिकार यांना आळा घालण्यासाठी जागतिक परिषद युनिची एक परिषद ची मागणी केली होती. काय केली होती, मागणी केली होती. आणि 9 एप्रिल 2023 रोजी, कुठं आता एप्रिल 9 एप्रिल 2023 रोजी इंटरनॅशनल बिग कॅटर्स अलायन्स ची स्थापना झाली होती. इंटरनॅशनल बिग कॅटल अलायन्स म्हणजे त्याला म्हटलं जाते IBCA. काय म्हटलं जाते, IBCA. त्या अलायन्सची स्थापना केली होती 9 एप्रिल 2023 नरेंद्र मोदी यांनी मागणी केल्यानंतर. ओके, मग यांच्यात एक जमात असते याच्यात, म्हणजे माझरार. म्हणजे हे माझार म्हणजे माजर, आपलं सरळ सरळ असंही म्हटलं चालते. आणि माजर वंशातले जे काही असतील यांच्या सेवेसाठी, कायच्यासाठी, जसं माजर वंशामध्ये तुम्ही म्हणाल तर वाघ येतं, सिंह येतं, बिट्ट्या येतं, हिमबिट्ट्या येतं, लुपमा येतं, जगवार येतं, चित्ता येते, असे 7 प्रकार आहेत किती. आणि यासाठी यांचं रक्षण व्हावं यासाठी ही समिती बनली होती. आणि माहितीनुसार 97 देशांचा समावेश आहे याच्यामध्ये. किती देशांचा समावेश आहे मग, 97 देश. किती, 97 देशाचा समावेश आहे. ओके, नमस्कार मित्रांनो, याच्यावर येणारे क्वेश्चन भरपूर आहेत. तुम्ही फक्त याच्यातून माहिती काढा. एक एक क्वेश्चन काढतो पहा. आता याची तुम्हाला स्थापना भेटली 47, 70, त्यानंतर 72, हे असे क्वेश्चन तुम्ही काढा. याच्यातून भरपूर क्वेश्चन. ओके, फार मोठा व्हिडिओ आहे
आणि चांगली माहिती मिळेल. मला तरी असं वाटतं स्पर्धा परीक्षेत देणारे सर्व क्वेश्चन तुम्हाला या वाघासंबंधी किंवा व्याघ्र प्रकल्पासंबंधी मिळतील. ठीक आहे, नमस्कार.